आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल राजमा मसाला। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी राजमा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। राजमा छान फुगलेला आहे। आता मी याच्यात मीठ टाकून कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे। ही क्वांटिटी मी 3 जणांसाठी बनवत आहे। राजमा मसाला 3 जणांसाठी बनवत आहे, त्याच्यानुसार मी क्वांटिटी घेतलेली आहे। तुम्ही ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। राजमा शिजवताना त्यात मीठ टाकल्याने राजमाला छान चव येते। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। ग्रेव्हीसाठी मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत। कांदे स्लाइस करून घ्यायचे आहे। ग्रेव्हीची क्वांटिटी पण मी 3 जणांच्या प्रमाण घेतलेली आहे। 3 छोट्या साइजचे टोमॅटो मी मोठ्या साइजमध्ये कट करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी आपली रेडी आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे। आता आपल्याला कांद्याचे स्लाइस गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। कांद्याला छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि कांदा छान गोल्डन ब्राउन कलरचा परतला जातो। आता आपल्याला मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। ग्रेव्हीसाठी मी आता कढई गरम करायला ठेवली आहे। 2-3 टेबलस्पून तेल ओतलेलं आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी मी 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 काळी विलायची ठेचून टाकलेली आहे। आता अर्धा चमचा जिरा घालून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची। टोमॅटो प्युरी कच्ची असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आता मी ते तेजपत्ते काढून घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता। आपण राजमा शिजवताना पण मीठ घातलं होतं आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये पण थोडं मीठ घातलं आहे। राजमा मसाल्यामध्ये नंतर टेस्ट करूनच मीठ घालायचं आहे। टोमॅटोची प्युरी आता उकळलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेणार आहोत। टोमॅटो पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मसाले घालून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये। अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, ग्रेव्हीला छान कलर येतो। आणि थोडं हिंग घालून घेतलेलं आहे। मसाले छान परतून घ्यायचे। आता मी अद्रक लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। ग्रेव्हीमध्ये त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ग्रेव्हीमध्ये मी घरगुती काला मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा धनेपूड टाकलेले आहे। आता हे मसाले ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला मीडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे। ग्रेव्ही आता कढईला चिटकत नाही, तुम्ही बघू शकता, आणि कलरही छान आलेला आहे। ग्रेव्ही आता दाटसर झालेली आहे, कढईपासून मोकळी झालेली आहे। आता ही ग्रेव्ही आपली रेडी आहे। आता आपण याच्यामध्ये पाण्यासकट राजमा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं मिश्रण। कन्सिस्टन्सी चेक करून याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे।
तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही गरम पाणी ओतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा। ग्रेव्हीला आता मंद आचेवरती आपण शिजवून घेणार आहोत। मी थोडा वरून गरम मसाला टाकते आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही टाकू शकता। ग्रेव्ही मंद आचेवरती उकळलेली आहे, शिजलेली आहे। आता मी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता आपला राजमा मसाला रेडी आहे, छान कलर आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे आणि आपला राजमा मसाला छान शिजलेला आहे। आता आपण जिरा राईस बनवायची तयारी करून घेऊ। जिरा राईस बनवण्यासाठी मी 1 वाटी पुलाव राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। 1 वाटी राईससाठी मी 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी आता उकळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्याने राईस एकमेकाला चिटकत नाही, मोकळा सुटसुटीत राईस तयार होतो। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घ्यायचा आहे। तर हे उकळायला लागलेला आहे। आता मंद गॅस करून हा राईस आपल्याला मस्त मऊ शिजवून घ्यायचा आहे। राईस आपला रेडी आहे, तुम्ही बघू शकता, मस्त मऊ शिजलेला आहे, एकदम सुटसुटीत मोकळा झालेला आहे। एकमेकांना तेल घातल्यामुळे तो बिलकुल पण चिटकलेला नाहीये, तुम्ही बघू शकता, एकदम मऊ शिजलेला आहे। आता आपण जिरा राईस साठी फोडणी तडका देणार आहोत। तडक्यासाठी मी तेल आणि बटर घालून त्यात जिरे टाकून घेतलेले आहे। हा तडका आपण राईसला देणार आहोत। तडका टाकून घेतलेला आहे। आता हा मिक्स करून घ्यायचा, कोथिंबीर टाकून तडका छान राईस मध्ये मिक्स करून घ्यायचा। हा जिरा राईस तयार आहे, प्रॉपर मिक्स झालेला आहे। आता हा जिरा राईस तयार आहे, बघू शकता किती छान दिसतो आहे। आता आपल्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे। चमचमीत राजमा मसाला आपला तयार आहे, बघू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।